काय भेट व गंगा, काय नाही आहे त्याच्यामध्ये, माती होय ते. पाय मला वाटलं का काही सापच होय काय बाबा, इचूच होय काय म्हटलं. काढा काढा. इचू राहीन का डब्यामध्ये? डब्यामध्ये जिवंत बी राहीन का इचू? बाहेर राहतेत इचू काटा, डब्यात राहतेत का? हट बापा मुन्नी, काहीच नाही निघालं. मातीच आहे डब्यामध्ये. तर कोणी आलं असं इकडे, कोणी काही काड्या गिळ करायला कायले समजा आले असतील, भुलून गेले असतील. तर दबला दबला राहिला डब्बा, जेवाले काढला असतील, भुलून गेले असतील. मला वाटलं का सोनं नानच आहे काय बापा. हड घबाड भेटलं करून केवढी मी खुश झाली होती. काहीच नाही याच्यात. तर कागद आहे याच्यामध्ये गंगा, सोनं नाना नाही, पण हे कागद कायचं वय? चिठ्ठीवाणी दिसून राहिला गड्या कागद. सोड चाल ना, काय कागदाच्याच मागं भिडली मुन्नी तू बी. मीठ गीट बांधून आणलं असन कोण, त्याचं कागद असन तो. पायत घडी मारून आहे ना चांगला चिठ्ठीवाणी, असं वाटते कोण ठेवला डब्यामध्ये, तशावाणी दिसून राहिला ना तो. पाय किती मस्त घडी करून ठेवला आहे. खोल बरं या घडीले, वाच बरं काय लिहिलं आहे तर. पाहू दे बरं, आण बरं. याच्यात लिहिला असन पत्ता, तर इथे इथे आम्ही सोनं गाडून ठेवला असा पत्ता गित्ता लिहिला असन. पाहू दे. काय हो गंगा, तुला सोनं नाणं सोचते बापा. जंगलामध्ये कोण आणून ठेवून सोनं? काही सांगता येत नाही मुन्नी, तुला काय माहित, तुला काय समजते? हाय ना खालीच लिहिलं आहे त्याच्यावर काहीतरी ठळक अक्षरात. नाव होय वाटते कोणाचे होय तर, वाच बरं काय होय तर. अम्मा याच्यात तर नाव लिहिली आहे व, नावही आहे आणि काहीतरी लिहिलं आहे बापा. थांब वाचतो. अशा किती दूर गेल्या हो बापा ह्या काड्या आणाले. आपण पाणी बी आणलं, नाश्ताही झाला, चहा बी ठेवला, तरी यायचा येवाचा पत्ता नाही. काय इथं काय महिनाभर राहायचा आहे का यायचा विचार? का महिनाभर राहावा, महिन्याभराच्या काड्या करून आणतात काय आता तर? का पाकिस्तानात गेल्या कायले त्या, कुठं अमेरिकात गेल्या बाबा पाणी आणाले. हे पाणी म्हणतो माय, काड्या आणाले. आता उघाडाय साजरी गेल्या जंगलात आता येतीन, गेला असन दूरगीर येतीन. घे चहा गाडला असन, गाड पकला असन तर. बेबीबाईचं राहून गेलं व येवाचं. किती मस्त तयारी केली होती त्यानं बी, आणि ऐन वेळेवर त्याच्या नातवाले ताप आला. हो ना, येऊन राहिल्या होत्या त्याईले बी खुशी होती. त्याईले बेबीबाईले मस्त खुशी होती. पण आता काय करन मग, ते एकटी कल्पना काय करन आता. लेकरू बिमार, ताप तर लागन तर उतरलाही असन, दवाखान्यात नेलं असन, उतरलाही असन, ते मामुली ताप आला असन त्याले. तर बेबीबाई एवढ्यासाठीच घरी राहिल्या, नाही तर येऊन राहिल्या होत्या मस्त. हो उतरला असन, पण बेबीबाई इकडे आल्या असत्यात, बेबीबाईचं मन तिकडेच राहिलं असतं. हो मावानी, माझं जसं मन घरीच होतं. आता मी रमाला फोन केली का आता बरं वाटलं बापा. आता जराशी निश्चन झाले मी का हाय बापा कोणीतरी अजून दोघे तिघे जणी आता सांभाळून घेतीन आता त्या. नाही तर माझं मन घरीच होतं. काल रातभर डोळा नाही लागला मला, झोपली खरी पण का नाही डोळा लागला पण झोप नाही लागली मला. माझं मन घरीच होतं. कसे करण माय हा लेकरू ते बाळ कसं राहीन गड्या, रातभर जागवते काय कसे करतील, असं तसं हेच मनात येत होतं मायावाल्या. पण आता ठीक आहे. काल फोन करून दिली असती तर, काल तर रातच्यानं झोपायच्या पहिले फोन करून देते, तर मग काल रातभर बी चांगली झोपली असती तू. कालच काऊन फोन करून दिली तर मला आठवलंच नाही तसा का फोन करून द्यावा रमाले सांगा म्हणून. रमाले तर बोलून जातो व इंदिरा तू. कामाला नेतं बिचारीले, काम लावतात तिले. पण अशा चांगल्या आता आपण आलो जंगलामध्ये, तिले काऊन नाही आणलं? कधीच नाही आणत तू. काऊन भूलतं बिचारीले? किती साधी सुधी भोळी भाडी आहे बिचारी, आणि तू बोलूनच जातं तिले. काय माहित गड्या काऊन असं होते तर. शांत शांत राहते ते, चुप 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 म्हणून कोणी मला तिची आठवणच येत नाही. आता डिलिव्हरीच्या टायमाला धनश्रीचं पोट दुखायला लागलं, मी कल्याणीला बोलायला गेली, पण तिच्या तिथं रमाला नाही सांगली, तिला नाही बोलावली. तशी दवाखान्यात गेली, मग तिला सांगतो पोरग झालं म्हणून. मग ते म्हणते काय बाई मला सांगितलं बी नाही काय म्हणते. आम्हाला म्हणलं माझी आठवणच नाही राहिली. आता तसंच झालं, तिला वाटलं का मी घरी आहो. कुठं गेले तुम्ही, कुठं आहे म्हणते. मी म्हणलं जंगलात. माय बाई म्हणते बाई तुम्ही जंगलात गेल्या म्हणजे सांगत नाही म्हणते. अशी म्हणते. तिला राग लोक नाही येत, पण रमाले खरंच लय साध्या भोळ्या मनाची आहे. तिला रागही नाही येत. येते राग नाही येत, कोणाला राग नाही येत, येते पण ते समजून घेते, समजूतदार आहे ते, शांत मनाची आहे, समजदार आहे ते, नाही तर राग कोणाला नाही येत. कुठं गेलता व दोघे जणी काका? पण काय एकदम महिनाभर राहिल्या. कमला मी बोलतो ना, थांब तू, मी बोलतो. आता तू बोलणं काय थांब म्हणलं ना कमला, थांब तू चिडवल्यासारखी बोलतो तू. थांब मला शांततेनं बोलू दे. थांब तू चुप राह, तू उगी मुगी पाय बोल बापा. शांताबाई बोल. मला राग येते म्हणून मी तशी बोलतो. बोल तू, बोल शांततेनं बोल. कुठं गेलते व काड्या आणाले? आम्ही कमलाने मी गेलो, पाणी बी घेऊन आलो, तुमची वाट पाहिली, आणि मग नाही येता दिसल्या तर म्हटलं चला नाश्ता बनवून घेवा. आम्ही नाश्ताही बनवला विमलाताईनं, आम्ही नाश्ताही केला, चहाही ठेवला. चहासाठी तरी यान बा तुमची वाट पाहून राहिलो आम्ही, तर तुमचा पत्ता नाही. अशा किती दूर गेलते बापा काड्या आणाले.
हो ना बाई, एवढे दूर दूर कायले जाता व काड्या आणाले? या जंगलामध्ये कोण आहे इथं? आता दूरचा माणूस जवळ बोलावासाठी एवढ्या दूर जाता तुम्ही? इथं 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 जावा, घेऊन यावं जराशा काड्या. एवढ्या दूर कायले का? आम्ही किती चिंता करून राहिलो. कुठं गेले बापा, काय झालं बापा, काऊन नाही आले बापा अजून? जास्त दूर नाही गेलो होतो आम्ही. हा इथं जवळच गेलो होतो. तिथं ते वडाचं झाड आहे का नाही मोठं, तिकडेच गेलो होतो. हे हातात काय दिसून राहिलं तर गंगा? काय होता हाती? आणि हा डब्बा कुठून आणला? कोण्या गावात गेल्या होत्या काय? इथं दवारपात काय गाव आहे काय व? असला होता तर चांगला आहे बापा, आपल्याला तेल गिल आणायला होईल मग संपलं गिंपलं तर. इथं कायले गाव येईन मग? इथं आपण जंगलात आलो आहे. इथं दूरपर्यंत धारणा आहे, जंगल आहे, गाव नाही आहे. कायचा कागद वळवत होता हाती आहे गंगा? आणि डब्बा कुठून आणलं, कुठं सापडलं तुम्हाला? याच्याचसाठी आम्हाला उशीर झाला. हे मुन्नी इकडे गेली काड्या करत करत, मी इकडे आली काड्या करत करत, तर त्या वडाच्या झाडाखाली कनी मला असा भुसभुशीत माती दिसली. तिची मी काडी उचलली तर तिथं अशी मातीच निघली. तर म्या म्हटलं याच्या खाली काय आहे गड्या? आता हात घातली तर ह्या डब्बा निघाला. मग तुला वाटलं का या डब्यामध्ये सोनच आहे? भेटलं मला घबाड, नाही गंगा? हो, इले तसंच वाटलं. इले वाटलं का भेटलं घबाड. मला नाही सांगत होती. मी गेली, काय झालं हो गंगा? उभी होती तिथं. मी गेली तर अशी लपवती त्या डब्याला. आणि जाय ना तिकडे करते मला. मग मी म्हणतो मला नाही दाखवत का तुम्ही? जातो त्याला सांगायला. सांगू नको म्हणे, हे घबाड वय म्हणे भेटलं, आपण दोघीच घेऊ म्हणे. जंगलात कुठं घबाड हो इथं? तर कोणालाही तसंच वाटते. आता तुला नाही वाटलं असतं काय व कमला? तुला काही असा डब्बा दिसला असता जमिनीत गाडलेला, तर तुला नाही वाटलं असतं का घबाड वय म्हणून? वाटलं असतं ना, वाटलंच असतं. मग त्याने लपवलं असतं काय? 100 लोकायले दाखवलं असतं तू ना? लपवलं असतं. मी कायले 100 लोकांना देऊ? मी एकटी नाही घेऊ. लपवलं असतं. कोणाची हकीकत सारखीच आहे, तशीच आहे. कोणी बी पहिले स्वतःचाच विचार करते. हा, तर मग काय सापडलं? काय वय ते सापडलं? काय सोनं ना? कुठचं सोनं ना? माती होती डब्यात. मातीचे पैसे नाही व गंगा, मातीचं घबाड. हो, मातीचं घबाड. आणि हे कागद सापडला मला. या कागदावर लिहिलं आहे, आणि असं काय लिहिलं आहे, मुन्नीनं मी हैराण होऊन गेलो तिथे वाचून. मी वाचलं ना, मुन्नी म्हणते बाप रे बाप म्हणते. एवढं आश्चर्यचकित वाटलं ना मला हे पत्र वाचून. लयच आणि लय मन बी भरून आलं. असं पत्र लिहिलं आहे याच्यामध्ये. अमाय बाई, असं काय लिहिलं आहे हो त्याच्यामध्ये का तुमचं मन भरून आलं? वाच बरं गंगा, वाच बरं. आम्हाला कळू दे जरासं, माहित होऊ दे जरासं काय लिहिलं आहे तर. हो, पाय वाचतो मी. असं लिहिलं आहे याच्यामध्ये, साल 1975. 1975? हा, 1975. आणि बरसातचे दिवस ह्याच टायमाले आपण जसं आलो ह्याच टायमाले. आम्ही 7 मैत्रिणी, आपण बी 7 मैत्रिणी, ह्या बी 7 मैत्रिणी. असं लिहिले. आम्ही 7 मैत्रिणी, त्याचे नाव सविता, बबिता, कुसुम, कमला, गंगा, विमला, गीता, असे नाव आहे यायचे. माय नाव आहे, गंगाचं नाव आहे याच्यामध्ये. तर माय नाही काय? हा, शांताबाई आहे एक, शांताबाई. असे 7 मैत्रिणी आम्ही ह्या जंगलात नेहमी येत असतो. रेन कॅम्पिंग करायला. म्हणजे तेव्हा तर इंग्लिश नव्हती, तर जंगलात कॅम्पिंग करायला आम्ही दरवर्षी येत असतो. तर हे वर्ष आमचं शेवटचं वर्ष राहील. आता पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही इथे येणार नाही. पण याच्या बाद हा डब्बा आम्ही इथं गाडून ठेवतो. याच्यात अशी चिठ्ठी लिहून ठेवतो. आणि याच्या बाद ज्या कोणाला बी ह्या डब्बा दिसन, हे चिठ्ठी दिसन, जो कोणी बी हे चिठ्ठी वाचन, त्यानं आमच्याप्रमाणे दरवर्षी इथं कॅम्पिंग करायला यायचं आणि असा वारसा ठेवायचा. आणि ते बी जर त्याला बी पुढच्या वर्षीपासून नाही येवायचं राहिलं, ज्या वर्षीपासून त्याला नाही येवायचं राहिलं, त्या वर्षीपासून त्यानं बी असंच करावं. एक डब्बा गाळून ठेवा आणि चिठ्ठी लिहून ठेवा, नावं लिहून ठेवा, कारण हे वारसोवारशी चाललं पाहिजे. असं लिहिलं आहे बाबा याच्यावर. माय बाई, असं लिहिलं आहे काय? म्हणजे आपणच नाही तर पहिले बी, आता समजा ह्या गोष्टीले 40, 48, 50च्या जवळपास आहे. मग 50 वर्ष झालेच समजा. मग 50 वर्षाच्या पहिले बी बाया येत होत्या का इकडे जंगलामध्ये? मला वाटलं का आपणच येतो काय बाबा? येत असं ना. आता पहिले तर गावं शहरं कायले जास्त होते, पहिले तर जंगल गावं जास्त होते. ते येतच असतील ना मैत्रिणी. तर त्याची घट्ट मैत्रिणी असन, आपल्या मैत्री असन आपल्यासारखी, येत असतील त्या मैत्रिणी. मग एक प्रकारचा आपल्याला तर वारसाच भेटला व मग वांशिक वारसा. आता त्या 7 जणी, आपणही 7 जणी, नावही मिळते जुळते आहे. तर त्या आता जित्या असन म्हणा, कोणी असन जित्या 50 वर्षात मरते का कोणी? पण अव शांताबाई पण मेल्या असतील व आता त्या टायमाला आपल्या बरोबरीच्या होत्या त्या. मग आता त्या गोष्टीला त्या येत होत्या, त्या गोष्टीला 50 वर्ष लटून गेली, तर त्या का जित्या असन काय?
अमाय हो गड्या, त्याचं वय झालं असन, त्याला वाटलं असन का आता आपल्याकडून नाही येणं होणार. जंगलात आलो काही झालं तर कोण जबाबदार त्याच्यासाठी. त्यानं तसं लिहून ठेवलं. हा मेल्या असतील बिचारा, बुड्या होऊन मेल्या असतील, म्हाताऱ्या होऊन मेल्या असतील. तरी मी म्हणत का नाही, आज सकाळी असंच वाटलं मला तसं, का मला असं वाटे की इथं कोणी ना कोणी येत होतं, इथं कोणी कोणी येत असन असं वाटलं मला या जागेवर राहून. पण खजाना भेटला असता तर जास्त खुश झाली असती नाही हो गंगा तू. पण खजान्यापेक्षाही मोठी, हो खजान्यापेक्षाही मोठी किमती चीज भेटली आहे गंगाले. तर वारसा भेटला, एक प्रकारचा वारसा. हा बरोबर आहे शांताबाई तू. आता आपण कधी दरवर्षी ह्याच जागी येत जाऊ, दरवर्षी आपण ह्याच जागी येत जाऊन ह्याच जागी कॅम्पिंग करत जाऊ. आपण ह्या वारसा समोर नेऊ, ह्या वारसा समोर नेऊन ज्या वेळेस आपल्याला आपलं बी वय होईल, मग आपल्याला वाटन का आपलं आता येणं होईल नाही, तर आपण बी असा डब्बा काढून ठेवू, चिठ्ठी लिहून आपले सगळ्याची नावं लिहून, आपण फोटो बी ठेवू आपलेवाले. हा बरोबर आहे, आपणही तसंच करू. आणि आता हे जागा पाहून ठेवा, रस्ता पाहून ठेवा, आपण ह्याच जागी येत जाऊ आता दरवर्षी. मी इथंच करत जाऊ कॅम्पिंग. हा हा इथंच येत जाऊ, दरवर्षी येत जाऊ. चला आता गाड घे कमला, चहा गाडलं, टाइम झाला बापा, चहा लय पकून गेला असं. गाड चहा पिऊन घेऊ आता. हो नाश्ता, नाश्ता झाला केला आम्ही, तुमची वाट पाहता पाहता नाश्ता केला आम्ही. मग आम्ही काय उपाशी राहू का आता. हाय हो तुमच्यासाठी ठेवला आहे, पोहाच बनवला, 2 पलेट्या ठेवल्या, खाऊन घ्या तुम्ही. आणि तवरी चहा पितो. बरं झालं आम्ही येऊन गेलो तर, नाही आता बोलत झालो असतो आम्ही. आम्ही मस्त नाश्ता केला बाहेर, आणि पाय चहा घेतला, घेवाले गेलं तर पाणी आलं, चहा घेऊन अंदर यावं लागलं. बिमला तेवढं तरी उघाड दिली तर चांगलं, पाणी आणू दिलं, काड्या आणू दिल्या, आपली बाहेरच नाश्ता बनला, बाहेरच मस्त चहा बनला, आणि मग पाणी आलं. एवढी तरी आपल्याला सूट दिली पाण्यानं. आता आलं, आता आता ये म्हणा, मग थांब म्हणा मस्त. मग आपण अंग पाय धुवून घेऊ आणि मग स्वयंपाकाची तयारी करू. त्या पटापटा चहा आपण काय इथं अंदर दळाले आलो काय वा, रेन कॅम्पिंग करायला आलो. जरासं ओलं झालं तर काय होते, चला आपण आता कायले इकडे तिकडे जावं लागन. इथं असं बाहेरच मस्त पाण्यामध्ये अंग धुवून घेऊ, कपडे बदलून घेऊ, आणि इथं स्वयंपाकाला लागून घेऊ, मस्त स्वयंपाक करून घेऊ. आता स्वयंपाक कसा होईन वा आपला. आता हे पाणी ह्या प्लास्टिकच्या टंबू मध्ये स्वयंपाक करू तर प्लास्टिकचा टंबू जडून जाईन तर स्वयंपाक कसं करावं आता पाणी थांबल्याशिवाय. होईन बंद होईन. होते स्वयंपाकही होते, आपला बाहेरच होते स्वयंपाक. हे दळदळ येईन हे 15 मिनिट आणि होईन बंद. किती पाणी आया बापा, पाणी होतं का वय दळ. पाहिजेच गीता, पाणी पाहिजेच, तेव्हा तर रेन कॅम्पिंग मध्ये मजा येते. पाहिजेच पाणी. पण हवं शांताबाई, मला एवढं नाही समजत त्या चिठ्ठीमध्ये, 50 वर्षाच्या पोयच्या चिठ्ठीमध्ये तुझे नाव, माय नाव, कमलाचं नाव, गीताचं नाव, आपलेच नाव कसे काय व? काय माहित बापा. राहते एका नावाच्या किती बाया राहते. आता मायचं नाव शांताबाई आहे काय, किती जणांचं नाव शांताबाई आहे. हो ना, किती जणांचं नाव कमला बी असन, एका नावाच्या सगळ्या एका नावाच्या किती लोक राहते असतील आपल्या नावाच्या बा. आणि मलाच भेटायचं होतं ते चिठ्ठी. आता एवढ्या वर्षापासून काय कोणीच नसून आलं काही या इकडे जंगलामध्ये. मलाच भेटायची होती काय ती चिठ्ठी. आले असन, पण कोण एवढं निरकून पाहिजे. आता गंगा निरकून पाहत असन काड्या, भेटन काय काडी, भेटन काय काड्या, म्हणून तसे आले तर असतील म्हणून तुला भेटलं ते. पटकनच्या चला जरा पाण्यात पावसाचा आनंद घेऊ. चला मस्त ओला हो, मस्त गाणे म्हणू, मस्त मग अंग पाण्यामध्ये. अरे बापरे, थंड थंड पाणी आहे वा. अरे बापरे, हा मस्त पाणी लागते, थंड थंड. बापा बिमला ताई, इंदिरा काय अंदर दसल्या वा. या ना अंगण धुवा काय खरकटा राहायचा काय. महिना तू महिना 3 तर मॅच सांभाळले बापा. विमला ताई काय अंदर बसाले गोष्टी करायला आले काय वा. इंदिरा या ना बाहेर, किती मस्त पाणी लागून राहिलं. पाऊस तर पहा जरासा जंगलात कसा पडते तर. घ्यावा बापा तुम्हीच पाणी अंगावर. मी काल ओली झाली नाही येता तर मला घरी थंडी लागली. आता नाही होत बापा ओली बी, वा तुम्हीच ओल्या. काय विमला ताई, हो बापा जंगलात राहून अशा करता. या इंदिरा तू तरी ये. नाही बापा, पहिलेच मै शकली आहे, मनात मै शकून ठेवली आहे. आता नाही बापा, मी ओली नाही होत. अमय अंग नाही धुत का मग तुम्ही, खरकट्याच राहता का. नाश्ता करून घेतला, चहा पिऊन घेतल्या आणि बसले हाय गरम. अंग तर धुवून घ्या आता, पाणी येऊन राहिलं तर तिकडे गेल्यापेक्षा इच्छा इथं कपडे बदलून घेऊ. मी नाही धुत बापा थंड पाण्यानं. हो मी बी नाही धुत थंड पाण्यानं. इथं कुठं गरम पाणी भेटन बापा यायले. आता घर होय काय होय, तुम्हाला तर घर लागलं काय होय. जिथं असलं तिथं तसं करायला लागते बापा. अव आहे ना गंज, त्या गंजात पाणी गरम करन मी आणि मग धुईन. हा मी बी तशीच करन, गरम पाणी करून मस्त अंग धुवून घेईन एका झाडाच्या मागं, आणि बस येऊन कपडे बदलून घेईन.
करा बापा, घ्या गरम पाण्यानं अंग धुवा. जाऊ दे हो, बसू दे त्याले. या इकडे, आपल्याला चांगलं वाटते ना. घ्या अंगावर पाणी, मस्त घ्या मजा पाण्याची, पावसाची. चम 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 नाचो मैं आज चम चम चम. नाही गंगा? हो शांताबाई, नाच चम 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 चम. चला ना, तिकडे काय तंबूच्या समोरच नाचता काय? चला तिकडे जराशा, तिकडे पा किती मस्त पाणी येऊन राहिलं. तिकडे पा किती मस्त वाटून राहिलं, ते सागाचे झाडं गिडं. चला बरं, टप 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 वाजते तिकडे. इकडे तर अजून मस्त पाणी येऊन राहिलं. काय मस्त लागून राहिले. असं वाटते का मोती पडून राहिले काय तोंडावर. टप टप लागून राहिलं व पाणी, मोठ्या मोठ्या थेंबाचं पाणी येऊन राहिलं. पाणी तर चांगलं येऊन राहिलं. हा पण चांगलं लागून राहिलं. मस्त आपण वावरातही जातो, पाणी आलं करून आपण खोपडीत धसतो. तर आता मस्त एक आनंदच घेऊन घ्या आता पाण्याचा. मस्त लागून राहिला. आणि मस्त जाऊ मग आपल्या तंबूत, कपडे बदलू आणि मस्त धुना करू आणि मस्त आम शेकू मस्त. हा हो शांताबाई, त्या ज्या येतो त्या मैत्रिणी त्या बी अशा पाण्यात ओल्या होत असन. हो काय हो गंगा, तेच ते मैत्रिणी त्याची काहून आठवण काढून राहिली हो तू? आता भूल ना ते गोष्ट, विसरून जाय. एक अचानक आश्चर्यानं तुले एक काय म्हणते ते तिकडे अचानक भेटून गेलं तुले ते कसं बस, तर तू तेच खजाना भेटल्यावानी त्याची आठवण काढून राहिली. आता कितीक वर्ष झाले, त्या राहिल्याही नसन, त्या मेल्या गेल्या पार पडल्या. भेटलं तुले दादा चिठ्ठी त्याच्या, तेच ते गोष्ट काढून राहिली तू. हो बापा गंगा, तेच ते गोष्ट नको काढू बापा. 10 वेळा उतरून जाईन नावराशी. जंगलात आहे आपण, नावराशी उतरून जाईन तर तकलीफ होईन. हो सुदर्शील नाही तू, म्हणून का नाही त्यामुळे त्याची गोष्ट नको काढू आता. अमाय हो गड्या, मांगाले तर पाय कशी थरारप काटे आले. खरंच काय हो, पण मला त्याचीच आठवण येऊन राहिली गड्या. तेच आठवण येऊन राहिलं. आपल्याला पाहतो ना असं वाटतं त्या बी अशात. काय करू आम्ही, मला मनातूनच नाही जाऊन राहिल्या त्या 7 मैत्रिणी. आपण बी 7च, त्या बी 7च. आणि पाय बरं, हे बेबी बाई येत होती तर ते अचानक ते आली नाही. तिच्या नातवाची तब्येत खराब झाली आणि आपण 7च जणी काहून आलो? हा अमाय हो गड्या, आपण 7च जणी काहून आलो? बेबी बाई येत होत्या त्या काहून नाही आल्या? काही घडलं तर नाही हो त्याच्या संग, काही वाईट घडलं असं काय व? मला तर कांगाले काटे येऊन राहिली बापा. मग आपल्या संग तर नाही असं घडन व वाईट? हा आपल्या 7 जणीला त्याने बोलावलं तर नाही व? खरंच मला तर भेव लागून राहिलं हो बापा. चला तुम्ही, आपण नाही करू कॅम्पिंग ह्या वर्षी. चला, रात आहे एकट्या बाया आपण जंगलामध्ये. आणि मला भेव लागून राहिले बापा. मागच्या वर्षी ते डायनानं भेवाळलं, आता त्या खरोखरच्या भूतीने येईन तो. 7 जणी चला बापा, चला आपण वापस चाललो जाऊ. आता घरी जाऊ, घरी म्हणतो तंबूत जाऊ, कपडे बदलून वापस चाललो जाऊ. हट बापा, काय काही नाही होत. गेलं पार पडलं राहते ते. काय त्या गोष्टी मजा करायला आलो, आनंद घ्यायला आलो आपण, तर आनंद घे ना कमला. मला काय म्हणून राहिली हो तू शांताबाई? मी तर आनंदच घेऊन राहिली. अमाय कमलाच नाव आलं का नाटवंड. गंगा म्हणतो. आता विसर भूलते. आता आनंद घे आपण कॅम्पिंगचा मस्त. हो चला त्या तिकडे पा किती मस्त त्या पहाडावर. बापरे, तिथे मस्त पाणी अजून लागन. चला तिकडे चला. अहो मुन्नी, धावू नको, पडशील तिकडे बापा, पाय घे घसरून. धावा नको, शांतपणे, शांतता राखा. अहो या इकडे या, मस्त पाणी लागते, या इकडे. आता पाण्याचा आनंदच घेऊ आज 1-2 घंटे मस्त. अरे देवा, अरे बाबा, अमर काय झालं बापा? उठ बापा, तरी म्हणूनच राहिली. इथं धावू नको इले, धावू नको. पडली हो ते. अड बापा, कशा बाय काय रे बापा या. अमर पकडा हो बापा तिले. खाईत घेत चालली जाईन बापा, ते तर भेटणारच नाही बापा. ओ बापा, माय गेली हो बापा ते. ओ माय बाई हो मुन्नी, बापा रे, काय घसरून राहिली रे बापा येतो. अरे बापरे, आपणही पडून जाऊ हो इथून तर. किती वेळच्या गेल्या हो बापा ह्या बी ओल्या हो आले पाण्यामध्ये. एवढा टाइम लागते काय तर? आता पटकन ओल्या होत्या, धुय होत्या येऊन जात्या बापा. हो ना बापा, निरा वाटच पाहा लागून राहिली. काय बायका होय रे बापा ह्या एवढ्या जणी. सकाळी त्या 2 जणी गेल्या काड्याले, त्याची वाट पाहून थकून गेलो. आता ह्या गेल्या ओल्या हो आले तिथं जंगलामध्ये, तर यायची वाट पाहून थकून. मला तर वाटतं इंदिरा, ह्या वर्षीची कॅम्पिंग अशीच जाते काय वाट पाहण्यात एकीमेकीची. गेल्याच काय माहिती एवढ्या दूर. इच्छा तंबूच्या समोर बोल्या होत्या. एवढ्या दूर काय गेल्या असं आपण? काय माहित बापा. चला वेमला काय बसून राहता. चला आपण बी पाणी आणू आणि गरम करू पाणी आपल्या गंजाईमध्ये, आणि आपण अंगावर उघडून घेऊ आणि मग स्वयंपाकाची तयारी करून घेऊ आपण. आता यायचा काही पत्ता नाही, काही येतात ना काही नाही. हो चाल, करून घेऊ. अंग तर धुवून घेऊ आपण. गेली ते घसरत पुरी खाली गेली बापा. आपण इथे उभे राहण्यात काही फायदा नाही. चला तिकून जाऊ आपण, खाली उतरू.
अमाय हो बापा, काही झालं नाही पाहिजे बापा तिले. काही नाही होणार तिले, काही नाही होणार. चला खाली उतरू आपण त्या तिकून फटाफट. ते गेली घसरत घसरत खाली. ते काही झाडाला की धरून घेतलं पाहिजे बापा तिनं. धरते ते हुशार आहे ते राहते ते तिला काही नाही होत. पण कणी ऐकायला पाहिजे ते तिनं. ऐकलंच नाही. नको जावं, नको धावं, नको धावं. मार धावत धावत आली इकडे. पहाडावर धावावं नाही. मला तर भेव लागून राहिलं बापा. सात मैत्रिणीची कथा तर नाही खरी होऊन राहिली रे बापा. त्याच्या संग काय झालं काय नाही तसं आपल्या संग होईन काय वा. त्याच्या संग जसं जसं घडलं तसं तसं एक 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 नाही कटाक होईन आता. काही नाही गंगा अजून. चला पटपट तिकडे खाली उतरू. खाली घसरली ते खाली उतरू आपण. काही नाही झालं तिले.